दुःख सगळ्यात जास्त लोकांच्या जीवनामध्ये कोणते? आजकाल लोक म्हणतात महाराज लेकरं आमची व्यसनाधीन झालेली आहेत, महाराज लेकरं चांगली राहिलेली नाहीत, महाराज लेकरं मायबापाला पोसना गेली, महाराज लेकरं मायबापाला जवळ ठेवना गेली, दारू प्यायली, व्यसन करायली, या सगळ्या गोष्टीमध्ये आपली लेकरं प्रेम करून नुसतं पळून चाली, या सगळ्या गोष्टीमध्ये आमची लेकरं गुंतलेली आहेत. या गोष्टीचं जे दुःख आपल्याला आहे याचं कारण काय? भोगणे ते फळ संचिताचे. महाराज आता तुम्हाला ऐकताना थोडं वाईट वाटेल, मला सांगताना वेगळं वाटेल, पण कुठं ना कुठं आपली लेकरं आपली युवा मंडळ चुकतं, याला जबाबदार आपण माता पिता वर्ग सुद्धा आहो. पण आपल्या गावामध्ये असा कोणताही विषय मला पाहायला मिळालेला नाही. मला ताईंनी सांगितले ताई की आमच्या गावामध्ये हा सप्ताह जो आहे हा युवा मंडळींच्या सानिध्यामध्ये चालतोय ना, असं युवा मंडळ ज्या गावामध्ये त्या गावाचा विकास कोणी थांबवू शकत नाही. युवा मंडळींना पुढं येणं, चांगल्या कार्यामध्ये आपलं योगदान देणं आणि युवा मंडळीला पुढे होऊ देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून जेवढे काही वरिष्ठ मंडळी तो बसे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बऱ्याच गावामध्ये मी असं पाहिलंय, ते म्हणतात ताई आम्हाला करू वाटतो पण गावचे वरिष्ठ मंडळी आम्हाला करू देत नाही, आम्ही करायला तुम्ही व्हा बाजूला, आमचं आम्ही पाहिल. आणि ज्या गावामध्ये युवा मंडळाला पुढं होऊ देत नाही त्या गावामध्ये युवा मंडळ आपल्या त्या गावाचा विकास होणार नाही. आपलं झालं महाराज, आता पुढे येणं काम करण्याचं कार्य कुणाचं आहे? युवा मंडळींचं आहे. म्हणून युवांनी पुढे येणं ही काळाची गरज आहे. पण युवा पुढे आले म्हणजे जुन्या लोकांना कमी समजणं हे सुद्धा चुकीचं आहे. जुनं ते सोनं आहे बरं का, पण म्हणून मी नेहमी सांगते जुन्या लोकांचे विचार आणि कार्य हे युवा मंडळीचं असलं पाहिजे. विचार त्यांचे घ्यायचे, कार्य मॅन पॉवर हे जुन्या लोकांमध्ये नसते, कारण त्यांचं शरीर थकलेलं आहे, पण दिमाग हा जेवढा जुना तेवढे अनुभव जास्त असतात. म्हणून जुन्या लोकांचा नाद करायचा नाही, जुनं ते सोनं. आणि आमच्या ताईंनी सुद्धा सांगितलं आमच्या गावामध्ये अजून सुद्धा चुलीवर स्वयंपाक होतो, 4 वाजता रोज डाळ पडणार. आज आम्ही सुद्धा चुलीवरची खाली, मला वाटलं वाह क्या बात आहे, सुंदर असं जेवण केलंय बघा. जुन्या लोकांचा नाद करायचा नसतो. जुन्या लोकांबद्दल एक कथा तुम्हाला सांगते. काही युवा मंडळ होती, पेपर दिला आणि पेपर दिल्याच्या नंतर ट्रेनमध्ये बसली आणि त्या सर्वांनी विचार केला फार बोर व्हायला रे, काहीतरी करावं जेणेकरून आपलं एंटरटेनमेंट झालं पाहिजे. आता एक म्हणाला आपण काय करूया, या ट्रेनची चेन ओढूया, म्हणजे तेवढंच एन्जॉयमेंट आपलं. आजकाल एन्जॉयमेंट अशी झाली, आपल्या एन्जॉयमेंट म्हणजे लोकाची माती का होईना, समोरच्याला घेणं देणं नाही, आपलं भलं होतं ना, समोरच्याची माती होते, काही फरक पडत नाही. ती लोक गेली, महाराज जी म्हणत होती याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. आजकालची लोक म्हणतात हेच दान दे देवा माझ्या शेजाऱ्याला कोरोना व्हावा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शेजाऱ्याला कोरोना झाला तर क्वारंटाईन मध्ये आपण सुद्धा जाणार. खोकलू मेले पण दवाखान्यात नाही गेले. कुणाबद्दल काय विचार करतोय हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. लोकांबद्दल वाईट विचार केला तर ते आपल्याला भोगावं लागेल. विठ्ठल विठ्ठल त्या मुलाने ठरवलं एंटरटेनमेंट करण्यासाठी, एन्जॉयमेंट करण्यासाठी काय करूया आपण, या ट्रेनची चेन ओढूया. समोर एक म्हातारा वृद्ध व्यक्ती बसून होता आणि याने सांगितले की मुलांनो तसं करू नये बाळा, आपल्यामुळं समोरच्याला त्रास होईल असं वागू नाही. आता सर्वजण मुलं त्याच्याकडे टीम करून बघतात, तू आम्हाला ज्ञान दे, तू का ठीक आहे. त्याने आधी पैसे जमा केले होते, काय 2,000 रुपये त्यांच्या खिशामध्ये. समजा जर TC आला पोलीस घेऊन, आपल्याला जर काही मागितलं की बा तुम्हाला द्यायचंय, सगळ्यांनी मिळून त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांचा जो अध्यक्ष होता त्याच्या खिशामध्ये टाकले. पण एवढ्यामध्ये ते आजोबा त्यांना बोलले की असं करू नाही. आणि युवांना राग आला, ते म्हटले आम्हाला शिकवतोस का बापू, थांब तुला आता आम्ही जागेवर आणतो. कसं हे पैसे कुणी त्या TCला द्यायचे नाही. आता समोर तो पोलीसवाला आला की आपण काय सांगायचंय, ट्रेनची चेन कोण ओढली, बापून. बहुमत कुणाचे, बापू एकटा आहे, आपण 7-8 जण आहे, बापू एकटा आहे, आम्ही 7-8 जण आहे, म्हणून बहुमत आम्हाला मिळणार. आणि पोलीस कुणाला पकडून नेणार, बापूला. म्हणून तिथं पोलीस आले, ट्रेन थांबली, पोलीस आले आणि पोलिसांनी विचारले ट्रेन कोणा थांबवली, सर्व मुलं मिळून म्हणू लागले या बापूनं थांबवले. आता बापू शांत प्रकारे बघू लागले, बहुमत कुणाकडे होतं, त्यांच्याकडं. बापूला माहीत होतं मी कितीही जरी म्हणलं की मी नाही केली तरी माझं काय कोणी ऐकणार नाही. मग आपल्याकडंच एकच उपाय, काय, एक्सेप्ट. त्याने एक्सेप्ट केलं, हो मी ओढली. पण त्याने विचारलं मी ओढली पोलीस साहेब,
मी ओढली, पण का ओढली हे सुद्धा तुम्ही जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. याने सांगितले मी का ओढली, माझ्याकडे 2000 रुपये होते आणि ते यांनी माझ्यापासून चोरले. खोटं वाटत असेल तर त्या अध्यक्षाच्या खिशामध्ये बघा, त्याच्या खिशामध्ये किती रुपये होते? 2000. यानं घातला, हात काढले, मोजले, किती होते? 2000. आता यांनी बापूला ते पैसे देऊन टाकले आणि मुलांना घेऊन गेले, कारण होते पैसे ते त्यांनी जमा केले होते. ते कुणाकडे गेले? बापूकडे. यांच्याकडे काय राहिले नाही. आणि जाताना ती मुलं त्या बापूकडे रागावून बघू लागली आणि ते बापू त्यांच्याकडे दाढीवर हात फिरू म्हणू लागली, हे केसन दाढी काय मी उन्हात पांढरी नाही केली बाबा. म्हणून जुन्या लोकांचा नाद करायचा नाही. जुनं ते सोनं मारत. जुन्या लोकांची बुद्धी, जुन्या लोकांचं वय, जुन्या लोकांची ताकद. आज आमचे आजोबा 74चे 75चे. आमचं शेत जवळपास अर्धा 1 किलोमीटर आहे. त्यांनी चालत जातात, थोडंसं चढ आहे आणि आम्ही पाय दुखायले, गाडी नेऊयात का, रोडनं जाऊयात का. हे झाले आपण 20-22चे आणि 74-75चे पायी जातात, बरोबर. 3-4 किलोमीटर एक माळावर गाव आहे. आमचे आजोबा म्हणतात येतात का रे, नाही का, मी एकटा, ते 1 मॅन आर्मी आहेत, येतो का सांग, नाही तर मी चाललो. एकटे निघून जातात. 3-4 किलोमीटर वर माळावर चढून जातात. 75चे, चष्मा नाही, हातात काठी नाही. जुनं ते सोनं, कारण त्यांच्या खाण्यामध्ये सुद्धा तशी ताकद होती ना. आपलं खाणं काय, गुपचूप, पिझ्झा, बर्गर, वेपर्स. आणि त्यांची जी ताकद होती ना, ती जात्यावर दळलेल्या ज्वारीच्या पिठाच्या भाकरीची ताकद होती. ती आपल्यासारख्यामध्ये येणार नाही. म्हणून म्हणतात जुन्या लोकांचा नाद करायचा. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे आजचा विचार हे जुन्या लोकांचे असावे. त्यांना हातभार लावला पाहिजे, कारण अनुभवी असतात. आणि कार्य हे युवांना पुढं करून जुन्या लोकांनी त्यांच्यापासून करून घेतलं पाहिजे, की बाळा हा आमचा वारसा आहे, आता पुढं तुम्ही चालवायचा. आणि हाच वारसा आपल्या गावामध्ये जे काही युवा मंडळ चालवत आहे, सर्व युवा मंडळींसाठी टाळ्या तर वाजव, पण त्यांच्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या. म्हणून महाराज म्हणतात आज आपल्या गावामध्ये वातावरण चांगले, पण बऱ्याच गावामध्ये कीर्तनाला या म्हटलं तर आणणार नाही, पण साईडच्या गावाला बाया नाचायचा कार्यक्रम असले तिथं घेऊन जातील. आणि मग घरी आल्यानंतर म्हणतात माझं लेकरू वाईट वळणावर गेलो. अहो दाखवलं ते तर वाईट का नाही होणार. पिक्चर दाखवतो, TV दाखवतो, मोबाईल दाखवतो. मोबाईलमधलं चीन टबाक डमडम आपल्याला चालतं. आपल्याला काय अजून चालतं, आप्पाचा इशल आहे, हार्ड आहे, आपाकडं क्रेडिटचं कार्ड आहे, हे आपल्याला चालतं. पण लेकरांना मंत्राचा जाप करायला आपल्याला चालत नाही. आपण म्हणतो नको, सध्या त्याचं शिक्षणाचं वय. अहो शिक्षण म्हणजे फक्त डिग्र्या घेणं नाही महाराज. एज्युकेशन इज नॉट जस्ट नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता डिग्री असते का माझ्याकडे एवढी, माझ्याकडे तेवढी नाही. शी म्हणजे शील, म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. शिक्षण घेऊन हे 3 गुण जर आपल्या लेकरांमध्ये येत नसेल, त्यांच्या डिग्र्या म्हणजे फक्त कागद आहे, दुसरं काहीही नाही. शिक्षण घेऊन जर वडीलधाऱ्याचा मान त्याला ठेवता येत नसेल, त्या शिक्षणाला महत्त्व आहे का? नाही. मग अशा प्रकारे जोपर्यंत चांगले संस्कार देणार नाही तोपर्यंत चांगली लेकरं घडणार नाही. TV दाखवतो, मोबाईल दाखवतो, मोबाईलमध्ये पिक्चर पाहतो. आता मला पिक्चराला वाईट म्हणायचं नाही, पण पिक्चर दाखवण्यासाठी सुद्धा काही वयोमर्यादा आहे. त्या पिक्चरमध्ये सुद्धा दाखवलेली असते. आज आपण आपल्या लहान लहान लेकरांसमोर पिक्चर दाखवतो आणि पिक्चरमध्ये काय दाखवलं जातं, समोर येतो हिरो, समोरून येते हिरोनी. हिरोनीला पाहून हिरोच्या मनामध्ये बहिणीची भावना निर्माण होते का? कोणाची भावना निर्माण होते? त्याला वाटते ही माझी प्रियसी, ही माझी गर्लफ्रेंड. आणि मुलाला पाहून हिरोनीच्या मनात भावाची भावना निर्माण होते का? नाही. ती म्हणते हा माझा बॉयफ्रेंड. म्हणजे यानुसार आपली लेकरं काय शिकणार? समोर दिसलेली स्त्री ही आया बहिणीप्रमाणे मानायची का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रमाणे मानायची? मग जे दाखवतोय तशा प्रकारची लेकरं जर वागत असतील तर दाखवणाऱ्याची चूक आहे का वागणाऱ्यांची चूक आहे? दाखवणाऱ्याची चूक आहे. आज तुमच्या मोबाईलमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिका आहेत, ते दाखवा ना. कधी तानाजी मालुसरे यांचा पिक्चर दाखवा, आपल्याला कळेल की त्यांनी काय केले आपल्या स्वराज्यासाठी. कधी देशभक्तीवरची पिक्चर आहे ते आपल्या लेकरांना दाखवा, म्हणजे त्यांना कळेल हे आपलं हे जे जीवन आहे हे फुकटात मिळालेलं नाही. विठ्ठल विठ्ठल. एक शहीद जवान, एक मावळा जेव्हा मरण पावत होता ना, एका कवीने वर्णन केले. त्याच्या मनामध्ये भावना काय होती? ना परिवाराची, ना घराची, ना लेकरांची, ना बाळाची. तो फक्त एकच म्हणतो काय, दोस्तो साथियो हम चले दे चले अपना दिल अपनी जान ताकि जीता रहे अपना
इस चमन के लिए ताकि खिलते रहे गुल हमेशा यहाँ दोस्तों साथियों। भारत देशातील प्रत्येक नागरिकाला मरता मरता एका शहीदानं वचन मागितले. त्याने एक प्रार्थना समोर ठेवली, काय? वतन वालो वतन ना बेच देना, ये धरती गगन ना बेच देना, शहीदों ने जान दी है वतन के वास्ते, शहीदों के कफन ना बेच देना. आज आपण साधं आपल्या देशासाठी मतदान सुद्धा फुकट करत नाही महाराज. त्याने आपल्या देशासाठी कोणती पेमेंट न घेता जीव सुद्धा फुकट दिलेला आहे. कधी विचार करायला पाहिजे. दान करायची गोष्ट आहे मत, पण आपण काय करतोय आजकाल? मिलता है उसी को वोट, दिखाए जो वोटर को नोट, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. सध्याचं खरं जीवनातला रहस्य चालू आहे. आजकाल वोट सुद्धा त्यांनाच दिलं जातं जो आपल्याला पैसा दाखवतो, ते सुद्धा आपण मनानं देत नाही. म्हणून अशा प्रकारे जसं कर्म करल तशाच प्रकारे आपल्याला भोगावं लागेल. म्हणून चांगलं लेकरांना दाखवा, लेकरांनी चांगले संस्कार घडले पाहिजे. छत्रपती शिवराय घडतात, पण तसे संस्कार सुद्धा द्यायला पाहिजेत. आपली लेकरं शिवरायांसारखी घडली पाहिजे. आज आपण आपल्या लेकरांना वाढदिवस साजरा करतो, स्वतःच पार्टी देतात, स्वतःच वाढदिवस साजरी करतात. पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा वाढदिवस येतो त्याला वाढदिवस म्हणतात का? नाही, त्याला जयंती म्हणतात. आणि काय म्हणतात? वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगाती वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, आज आपल्याकडे थोडा पैसा आला ना, आपण म्हणतो माझं लेकरू ज्या मला मिळालं नाही त्याला मिळालं पाहिजे. म्हणून आपण आपल्या लेकरांचं जीवन फार आरामदायी बनवून टाकलेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्याबद्दल काय म्हणतात? चमचम करणारी तलवार हाती पोलादी छातीचा राजा छत्रपती भल्या भल्या वैर्याला पाणी घाटातले भाजायचा, भल्या भल्या वैर्याला पाणी घाटातले भाजायचा, जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा, जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. आज छत्रपती शिवरायांचं नुसतं नाव जरी घेतलं ना महाराज अंगाला काटा येतो, त्यांचा पोवाडा ऐकला तरी अंगाला काटा येतो. असं कर्तृत्व आपल्या लेकरांनी घडवा वाटत असेल तसे संस्कार सुद्धा आपल्याला द्यावे लागतील. आज आपण स्वाभिमानानं म्हणतो काय? गिरशिखरी गिरडापरी, गिरशिखरी गिरडापरी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हारा घडला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हारा घडला शिवाजी राजा. युगायुगाचा गडगंधार, युगायुगाचा गडगंधार, यवनचा कधी कधी जनधर, मराठा मरता होऊन खुर्द, मराठा मरता होऊन खुर्द, छाटल्या शत्रूच्या भुजा, छाटल्या शत्रूच्या भुजा, उगवला तारा तिमिर हारा घडला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हारा घडला शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हारा घडला शिवाजी राजा. छत्रपती शिवरायांनी अजून आपल्याला एक शिकवण दिली. कोणती? समोर दिसणारी स्त्री ही आया बहिणीप्रमाणे माना. जेव्हा एका मुस्लिम बांधवांची सुंदर महिला छत्रपती शिवरायांसमोर आली ना, तेव्हाची कथा आहे. काय म्हणतात? काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं सोनं, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं सोनं, अशीच रखणी होती एका मुसलमानाची सून, अशीच रखणी होती एका मुसलमानाची सून, पाहून तिला आई म्हणाला राजा तो शिलवान, पाहून तिला आई म्हणाला राजा तो शिलवान, हे आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान,
या दख्खनच्या मातीमध्ये सुद्धा गाडण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. छत्रपती शिवरायांनी सांगितले महाराज. आणि संगत त्यांना कुणाची होती सांगतात, होते शूर बाजी तानाजी, काही सांगू त्यांची शिवभक्ती, नाव घेता संता धनाजी, नाव घेता संता धनाजी, घोड दुश्मनाचे माग फिरती, सरदाराची लेखनी शोभती, शिवबाची आरती, माझ्या शिवबाची आरती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, जय जय भवानी, जय जय भवानी, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, नमः पार्वती पते हर हर. अशा प्रकारे आपल्या लेकरांना आपण चांगले संस्कार द्यायला पाहिजे. त्यांना शिकवा की देशासाठी आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. पैसा कमवा महाराज, पैसा कमवण्यासाठी हजार मार्ग आपल्याकडे, पण एवढं श्रीमंत माणसानं व्हा पैशानं नाही बरं का, स्वतःच्या व्यक्तिमत्वानं, स्वतःच्या इमानदारीनं एवढं श्रीमंत व्हा. या जगातील सगळ्या श्रीमंत व्यक्ती सुद्धा आपल्या इमानदारीला विकत घेऊ शकलं नाही पाहिजे. हे फक्त मनुष्याकडे, आणि हे याचं जो नियमांचं पालन करतो तोच खरा मनुष्य सुद्धा आहे. म्हणून अशा प्रकारे चांगले संस्कार दिले तर चांगली लेकरं जन्माला येतील. आजकाल तुम्ही बघा, आपलं लेकरू साधं सहलीला जरी चाललं तरी आपण लेकराला काय सांगतो, बाबा बसमध्ये बसताना मध्यभागी बसायचं, म्हणजे ड्रायव्हरनं समोरून ठोकली तरी तुला काय होऊ नये, आणि ड्रायव्हरनं मागून ठोकली तरी तुला काय होऊ नये. लोकांचं मरू दे, चुलीत जाऊ दे, उलथू दे तिकडं, आपलं जगलं पाहिजे. पण प्रतापगडच्या पायरीशी खान जेव्हा आला होता ना, मला खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला तेव्हा सर्व सरदारांची बैठक बसली, आणि सर्व सरदार छत्रपती शिवरायांना म्हणू लागले, मासाहेब जिजाऊन सुद्धा बसून होत्या, सर्व सरदार छत्रपती शिवरायांना म्हणू लागले, राज संकट फार मोठे रज, म्हणून एक काम करा, तुम्ही काही दिवसासाठी थोडंसं गायब, म्हणजे खानाच्या समोर येऊ नका. तेव्हा मासाहेब जिजाऊ कडाडून बोलतात, काय म्हटलात तुम्ही, काय म्हटलात, शिवबानं लपून बसावं, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या आईने आपला पुत्र गमावला तर 72पणाचा भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलकानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये. शिकवण मासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवरायांना दिली महाराज. संकटाला तर पळून जायचं नाही. आणि आज आपल्या लेकरांची मरणाची कारण कोणती, ती मला मिळाली नाही म्हणून मी मरणार, त्याच लायकीची आपण. कशासाठी मरतोय, आपलं मरण सगळ्या देशानं सुद्धा साजरं केलं पाहिजे. आपल्या गावाला, आपल्या घराला सुद्धा आपल्या मरणावर अभिमान वाटला पाहिजे. असं मरण माणसानं मरायला पाहिजे. आणि ही वेळ सध्या कशाची आहे, प्रत्येक युवानं उठा आणि म्हणा की आतापर्यंत आम्ही झोपलो होतो पण आता जागे झालोय. काय, चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपला, दैन्याता संपलं, आलं 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 गड्यानं भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यानं भगवा वादळ आलं, रंग रंग ये भगवान. सर्वांच्या हात, जेव्हा मी ये भगवान रंग म्हणेल ना, मागून सर्वांनी म्हणत काय, रंग रंग, हात थाळी, हा ये भगवान
हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का सर्वांनी मिळून बोला काय, मेरे बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का जोरदार टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी. मागचे तुमच्या हाताला काय फोड आले का? वाजवा की थोडं मोठं. महाराज आमची बोलणाऱ्याची आतडे तुटायचे जोर होते, तुम्ही बसलेले थक्काही लावून घेत नाही. एवढं पाप कुठं फेडणार आहे आपण? हा बोलताना दम सुटायलाय आम्हाला आणि तुम्ही बसल्याशे बोला भाई बोला पोट हम नाही सुधरेंगे. पण तुम्हाला नाही, तुमचं असं नजर काढू वाटायला एवढे चांगले आहे तुम्ही. तोंडापुरतं नाही म्हणाली मी, खरं खरं सांगायली. तुमच्या घराला लावलेल्या कुलपाची शपथ. अशा प्रकारे जसे संस्कार तशी लेकरं. मग लेकरांना मोबाईल देऊ नका, लेकरांना TV पाहू देऊ जास्त नका, त्यांना अभ्यास द्या, त्यांच्या हातात चांगलं पुस्तक द्या. आणि त्याच्यासाठी आपल्यालाही पुस्तक घेऊन बसावं लागेल. आपण TV पाहतो त्याला म्हणालो अभ्यास कर. मला सांगा, मी तर पूर्ण दारू पिऊन आले फुल, आणि तुम्हाला म्हणालो महिलांनो दारू यायची, तुम्ही माझं ऐकणार आहे का? तुम्ही बसल्या ठिकाणी काय म्हणशाल? तोंडावर म्हणणार नाही. चला नारदाच्या गादीची किंमत ठेवशाल, समजा माणसाची ठेवणार, नारदाच्या गादीची किंमत तोंडावर म्हणणार आहे. पण मनातल्या मनात काय म्हणशाल? महाराज सट हाणून आला आणि आम्हाला येऊन शिकवायला दारू पिऊ नका. म्हणजे अर्थ काय? समोरच्याला ज्ञान देण्यासाठी तेवढं आपण सुद्धा चांगलं असावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात इथं वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ, संचिताचे आरडाओरडा रडून पडून फायदा नाही. माझं लेकरू या वर्णावर गेलं त्या वर्णावर गेलं, हे आपलं संचित कर्माची फळे महाराज. आणि समजा आपण चांगले संस्कारही दिले आणि तरी जर मुलं लेकरं बाळ वाईट मार्गावर जात असेल तर महाराज म्हणतात मग एकच पर्याय, कोणता? अभंगाचं. तुका मने घालू तयावरी हार, तुका मने घालू तयावरी हार, मने
अशी चाल म्हटली सर्वांनी मिळून. अशा प्रकारे महाराज शेवटी महाराज सांगतात की एवढं करूनही जर काही अडचण येत असेल की तुका म्हणे घालू त्यावरही बरं, सगळं भार त्या देवावर टाका, आपल्या भक्तीवर विश्वास ठेवा की तो देव आपल्यासोबत काही वाईट होणार नाही, सगळा संसार त्या भगवंताच्या पायी व्हा. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा असंच आहे की यापेक्षा वेगळं नाही असं मी सांगू शकत नाही. बोलण्यातून भगवंतांनी जशी मला बुद्धी दिली तशा प्रकारे आपल्यासमोर अर्थ मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बोलण्यातून कुणाला काही वाईट वाटलं असेल, बोललेले लेकुरे वेळी वाकुडी उतरी करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायचं आहे. आजची झालेली कीर्तन रूपी सेवा माझे गुरुचे हरिभक्त पंजाब महाराज चालगणी करतात, भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. आणि कैलासवासी नारायण महाराज वनगे तथा श्री कैलासवासी मधुकर महाराज माने, कैलासवासी अण्णासाहेब महाराज काळदाते यांच्या प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्री हरिभक्तपरायण महादेव महाराज वनगे यांच्या आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकऱ्यांच्याही चरणी ही सेवा अर्पण करते तथा बागेश्वरी मातेच्याही चरणी ही सेवा अर्पण करते. कीर्तनारूपी सेवेसाठी उपस्थित सुंदर असे मृदंगाचार्य महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि गायनासाठी महाराजांनी आता जी चाल घेतली होती, एक 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 शब्द त्यांचा, एक एक स्वर त्यांचा थेटकाळ झाला भिडत होता, एवढा आवाज त्यांचा सुंदर आहे. जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवायच्या. आणि लाभलेली उत्कृष्ट अशी आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्व वरिष्ठ मंडळी जेवढे काही वर उपस्थित आहेत त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचे धन्यवाद ज्यांनी आज आम्हाला इथं बोलवले आणि ज्यांच्यामुळं आम्हाला हे सुंदर असं गाव पाहायला मिळवले. हरिभक्तपरायण आमचे आत्ताच माळकरी झालेले आकाश दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांच्याकडून आपण एक प्रेरणा घेऊ शकतो. मागं काय गेलं हे लक्षात ठेवायचं नाही, पुढं काय चाललंय हे महत्त्वपूर्ण आहे. भूतकाळ गेला, वर्तमानामध्ये जगायचं असं, फक्त भविष्यात चूक होऊ नये हे मात्र लक्षात ठेवायचं असतं. म्हणून त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि वेळोवेळी आम्हाला मॅपवर मार्गदर्शन करणारे महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा रघुनंदन महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायचे. महाराज गावातलेच आहेत का? हा, गावातलेच आहेत. कथाकार सुद्धा आहे. म्हणून तर म्हटलं तुमच्या गावामध्ये सगळे रत्न आहेत का? कथाकार गावातले, गायनाचार्य गावातले, एक पक वाजवा तर घ्या फक्त तुम्ही आता. इकडून एक महाराज, तिकडून दुसरे गावातले, त्यांच्याकडून शिकवायला एवढे सुंदर पक्व त्यांनी पोवाडे वाजवले. अंगाला काटा जो वादनाने येतो, नाचायचं जे मागच्यांना मन करायला होतं ना, ते पकवाजाची ताकद आहे महाराज. जोरदार टाळ्या महाराजांसाठी. आणि शूट चालू आहे, 3-4 जणांनी. त्यामध्ये पहिला जो शूटिंग चालू आहे कांचन शेळके ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. कांचन शेळके 4198 या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि दुसरं चॅनल त्यांचं भाऊंचं आहे वारकरी गोडवा. दादांचा येतानाच मला फोन आला होता, ताई कीर्तनरूपी सेवा आहे, मी तुम्ही शूट करायला येऊ का? बिंदास आले. सुंदर असं त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. जा त्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबा, घंटीचं बटन दाबा आणि सर्वजण कीर्तनाचा आनंद घ्या. इकडे सुद्धा दोन्ही दादा, आपल्या चॅनलचं नाव काय आणि दादांचं? गोडवा कीर्तनाचा. दोन्ही एकच आहेत का? नाद कीर्तन नाही, त्यांचं वारकरी गोडवा. हा, गोडवा कीर्तनाचा या चॅनलवर सुद्धा ऐकू शकता. आणि नाद कीर्तनाच या सुद्धा चॅनलवर ऐकू शकता. तिन्ही चारी दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बसलेले आपण उपस्थित कोणी आजूबाजून आले असतील, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आपण आहात म्हणून आमच्या बोलण्याला महत्त्व आहे महाराज. कारण आमचे देव तुम्हीच. कारण ऐकायला तुम्ही आलेच ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही नसेल तर आम्ही उपदेश कुणाला करणार? म्हणून एवढं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व कार्यकर्त्याचे मनापासून धन्यवाद मानते. एकदा कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे, तर देवीवर एक गाणं म्हणून सर्वांनी एकदा आपले हात वर करायचे. 2 मिनिट खाली करा. बागेश्वरी माझी माऊली तू देवी रूपातून आली. आंबा गावाचा उद्धार कराया आतुर झाली. या आंबा गावाची शान आई तुझं देऊळ. या आंबा गावाची शान आई तुझं देऊळ. आलं ना बरोबर? हातवर. या आंबा गावाची शान आई तुझं
तुझं देऊळ या आंबा गावाची शान आई तुझं देऊळ या आंबा गावाची शान आई तुझं देऊळ आंबा गावाचा मान आई तुझं देऊळ आंबा गावाचा मान आई तुझं देऊळ आंबा गावाचा मान आई तुझं देऊळ हातवर सर्वांचे हातवर एकदा देवीसाठी सर्वांनी एक स्तोत्र म्हणायचं आहे आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर वृंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती हे श्रीकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपादिनी शैलसुते मरम्य कपादिनी शैलसुते मरम्य कपादिनी शैलसुते नमः पार्वती पते हर हर देवी बागेश्वरी माता की अपने अपने माता पिता